गुड मॉर्निंग गाईज. तर हा आहे माझा डे 2 ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. आणि आज सकाळी जायचं होतं मला कॉलेजला आणि मी ऑलरेडी लेट झाली होती बिकॉज मी लेट उठली होती. आणि इकडे बघा लिफ्ट पण बंद आहे, त्यामुळे मला स्टेजने जावं लागलं. मी सकाळी नाश्ता केला नव्हता, त्यामुळं पटकन नाश्ता केला आणि निघाले कॉलेजला. गाडी पार्क करायला बाहेर जागा नव्हती, त्यामुळं आतमध्येच आज पार्क केली. आणि पार्क केल्याच्यानंतर मी गेले प्रेयरला. आमच्या कॉलेजमध्ये प्रेयर रोज सकाळी कंपल्सरी होते. प्रेयरमध्ये जास्त शूट करता आला नाही बिकॉज मी समोरच थांबले होते. शूट केल्याच्यानंतर मी गेले माझ्या क्लासरूममध्ये. माझी प्रेयर खाली होती आणि माझा क्लासरूम आहे 2nd फ्लोअरला. तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला समजलं की आज तर क्लासरूममध्ये लाईटच नाही आहे, त्यामुळं आम्ही अजून खुश झालो. मग आम्ही विंडो सीट पकडली आणि पटकन कर्टन्स ओपन केले. मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी 15 दिवस झाले कॉलेजला गेले नाही आहे, त्यामुळं माझी फ्रेंड आम्हाला सगळं सांगत होती की कसं झालं, काय झालं, कोणी काय केलं वगैरे. समोर लेक्चर चालू होतं तरी आम्ही हे ऐकत होतो एकदम कॉन्सन्ट्रेट करून. आणि मीच नाही तर माझा अख्खा ग्रुप ऐकत होता की ती कसं कसं काय काय सांगते. तिने सांगितल्याच्यानंतर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी डॉक्युमेंट्स द्यायला गेले, त्यामुळे माझं एक डॉक्युमेंट राहिलं होतं, तो मी आज सबमिट केला. मी ब्लर करते बिकॉज शूट अलाउड नाही आहे कॉलेजमध्ये. आणि इकडे बघा मी समोर थांबल्यात तरी ही मुलगी डबा खाते. ही एक मज्जाच वेगळी असते. कोणी कोणी असा हळूच डबा खाल्ला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर झाला आमच्या कॉलेजचा ब्रेकमध्ये मी आणि माझी फ्रेंड खाली गेलो. ही आहे माझी एज्युकेशनल फ्रेंड. ही मला सांगत होती की किती लेसन्स झाले, काय काय कवरअप झालं कॉलेजमध्ये. आणि खाली गेल्यावर समजलं की आमचं कॅन्टीन बंद आहे. मी आज डब्बा आणला नव्हता, त्यामुळं मला बाहेरचं खायला लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे माझा एक पण दिवस जात नाही बाहेरचं खाल्ल्याशिवाय. मग त्यानंतर आम्ही घेतला होता वडापाव वगैरे आणि ते आम्ही सगळे मिळून खात होतो. एकत्र खाण्याची मज्जाच वेगळी आहे. त्यानंतर होतं आमचं आज गेस्ट लेक्चर. ते 1 तास होतं. मला जास्त शूट करायला भेटलं नाही बिकॉज तिथं फोन अलाउड नव्हता. 1 तास गेस्ट लेक्चर संपल्यानंतर आमचं कॉलेज सुटलं. ईशाला केलं टाटा बाय बाय. ईशा कोण? तर ईशा आहे माझी बेस्ट फ्रेंड. त्यानंतर मी घरी आले. आत्ता 2 लिफ्ट चालू होत्या, सकाळी 1 पण लिफ्ट चालू नव्हती. मग मी झोपून गेल्याच्यानंतर मी उठले 6 वाजता. माझ्या 2 फ्रेंड्स आल्या. मग आम्ही केली मॅगी अँड पास्ता पार्टी. त्याच्यानंतर लगेच मम्मीचा मेसेज आला की मम्मीला घ्यायला गेल्याच्यानंतर मम्मीला जायचं होतं एका शॉपमध्ये. तिला काहीतरी तिच्या फोनमध्ये प्रॉब्लेम येत होता. मग तिने तो तिथे दाखवला आणि मी आले घरी आल्याच्यानंतर पटकन चेंज केला. आणि आज टाईम कसा गेला हे समजलंच नाही. चेंज केल्याच्यानंतर मी केलं थोडंसं स्किन केअर. आज थोडा ब्लॉग लेट आला बिकॉज मी ऑलरेडी सगळ्या गोष्टींमध्ये थोडा लेट झाला आहे. बट नेक्स्ट टाईमपासून मी काळजी घेईन. मी स्किन केअर केल्याच्यानंतर गेले झोपून. ओके बायज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.